काय रे श्याम्या, मला काल पिंकी भेटायलाच नव्हती आली. काय मजबुरी असेल रे तिची? अरे भावा, मजबुरी बिजबुरी काय नाही. तिला भेटला असेल तुपल्यापेक्षा कोणीतरी चांगला, मग गेले असेल पिंकी त्याच्यासोबतच. रम्या, मी आले. काय ग पिंके, मला काल भेटायला का नव्हती आली? अरे काल घरी पाहुणे आले होते. मग पाहुण्यानं तुपले हातपाय काय बांधून ठेवले होते का? अरे कमी दिमागाच्या, ते मला बघायला आले होते. अगं झिपरे, तू काय कोणची अप्सरास का तुला पाहुणे बघायला येऊ राहिले? अरे हेमंत डोक्याच्या, पाहुणे मला बघायला आलते म्हणजे माझ्यासाठी स्थळ घेऊन आले होते, माझ्या लग्नासाठी. म्हणजे पिंके, तू मला सोडून दुसऱ्या पोरासोबत लग्न करणार? पिंके, मी तुला आता सांगतो, तू मपलीस आणि मपलीच राशील. जर उद्या तुझ्या घरापुढे परणे आला रे आला, तर बघ मी दारू पिऊन असा धिंगाणा करीन ना, आणि ज्याच्या डोक्याला वाशिंग मानले असन त्याचा तर मी खूनच करतो. गप्पा सांडा, माझ्या बापान तुझ्याकडे डोळे वाचून बघितले तरी तू चड्डीत मुततोस, आणि आला खून करणारा. तमाशा करायला आणि मारून टाकायला लय हिम्मत पाहिजे, आणि ती तुपल्यामध्ये नाहीये. म्हणजे पिंके, तू मला सोडून दुसऱ्या पोरासोबत लग्न करणारस? नाही रे, माझं तुझ्या प्रॉपर्टीवर म्हणजे तुझ्यावर लय प्रेम आहे रे, आणि तुझ्यासारखा काना खालचा नवरा तर मला शोधून पण सापडणार नाही. मग चल पिंके, आपण तुझ्या बापाकडे जाऊन बापाला सांगू की आपलं एक दोघांवर प्रेम आहे. एक दोघांवर म्हणजे एकमेकांवर प्रेम आहे. अरे तुला माहित नाही, आपला बाप लय डेंजर आहे. पण मी नाही भेट तुझ्या बापाला. अरे मपला बाप तुला असा बेल्टा खाली हाणीन ना, आणि मपला पण टक्कल करून ठेवून मला 6 महिने घरातच. तुपल्या जेवढ्याला मांडत ना, तेवढ्या मपल्या बापाची दंड आहेत. माझ्या बापानं तुला एक पिली ना, तर तू चड्डीतच फळाफळा मुसशील. मग पिंके, आता काय ग करायचं? मग पळून जाऊन लग्न. म्हणजे? अरे तुम्ही पळून जाऊन कोर्ट मॅरेज करा. पण पळून जायचं कुठं? अरे कोर्टामध्ये जायचं, कोर्टामध्ये लग्न करून घरी यायचं. घरी कोणाच्या? तुमच्या आणि माझ्या सासरच्या. अरे खेबड दातिया, घरी काय मपला बाप ना दारात पण उभं करणार नाही मला, मी लव्ह मॅरेज केल्यावर. अरे तो लग्न केल्यावर तुपल्या बापाला मान्य करावाच लागन, आज नाहीतर उद्या तुपला बाप तुला घरात घेईनच. हा ते पण खरंच आहे. तसा पण मी आपल्या बापाला एकटाच आहे, त्याच्यामुळं 2 दिवस रुसन फुगल आपला बाप, तिसऱ्या दिवशी घेईन मला घरात. चला मग जाऊ आपण कोर्टात.